तर ही दृश्य आहेत मुंबईच्या चेंबूर मधली, जिथे विद्यार्थी दिल्लीमध्ये झालेल्या लाठीचार्ज विरोधात आंदोलन करतायत। राज्यभरामध्ये लाठीचार्जच्या विरोधात तीव्र पडसाद उमटतायत। दादरमध्ये काँग्रेसचं आंदोलन चालू आहे, तर इकडे चेंबूरमध्ये विद्यार्थी एकवटलेत। मात्र याला सुद्धा पोलिसांची धरपकड सुरू। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आम्ही बघतोय चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही वाढतच चालली आहे, मात्र पोलीस सुद्धा आंदोलन हे धरपकड करण्याच्या तयारीत आहेत। काय अधिकची माहिती? पोलिसांकडून आहे ती धरपकड आहे ती सुरू झालेली आहे। थोडा बहुत प्रमाणात लाठीचार्ज देखील आहे तो या ठिकाणी सुरू झालेला पाहायला मिळतोय। आपण बघू शकतो की या पाण्याची बॉटल्स आहेत ते विद्यार्थ्यांकडून फेकल्या जातात या साईडतून, आता दुसरीकडून पोलिसांकडून लाठीचार्ज करत या सगळ्या तरुणांना आहे ते ताब्यात घेण्याचं काम आहे ते पोलिसांकडून सुरू केलेलं आहे। मोठ्या संख्येने सगळे विद्यार्थी आहेत त्या आत आलेले आहेत आणि त्यामुळे हे आंदोलन कुठेतरी चिघळलेलं पाहायला मिळतंय। पोलिसांकडून या सगळ्या तरुणांना आहे ते ताब्यात घेण्यासाठी सुरू केलेलं आहे। गेल्या 1 ते 1.5 तासापासून खरं तर शांततेने सुरू असणारं हे आंदोलन आहे। ज्यावेळेस आंदोलनकर्ते आहेत ते रस्त्यावर आले आणि त्यानंतर खरं तर हे आंदोलन आहे ते चिघळलेलं पाहायला मिळतंय, मोठे आक्रमक झालेले। काय सांगाल आता पोलिसांकडून काय सुरू झाली म्हणजे मुलं जर शांततेत आंदोलन करतायत तर तुम्ही त्यांना साथ दिली पाहिजे। आज त्यांची मुलं नाही आहेत का? आज त्यांची मुलं होणार नाही आहेत का नीटच्या एक्झामला? जर 10वी हे कम्प्लिटली चुकीचं आहे अँड दिस इज अगेन्स्ट द प्रोसेस। जर आम्ही नीट करतो ना तर वी पण ऑल्सो एक्सपेक्ट पोलीसवाले पण आमच्याशी नीट वागले पाहिजे। आम्हाला तुमचा रिझाईन पाहिजे, आम्हाला त्याशिवाय काहीच नाही। तुम्ही जर रिझाईन दिला नाही त्याशिवाय आम्ही तुमणार नाही, हे आमचं शेवटचं मत आहे। आम्ही तुम्हाला सांगतोय आम्हाला फक्त आमचं स्वातंत्र्य पाहिजे। हे तुम्ही पोलिसांना लाठीचार्ज करायला होता हे खूप चुकीचं आहे। लोकशाहीचा देश आहे, लोकशाहीचा। नक्कीच आहे ती मॉब आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येने खरं तरी पोलीस आहे ते समजवण्याचा प्रयत्न देखील आहे ते करतायत, मात्र कोणी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये। त्यामुळे थोडा बहुत प्रमाणात या ठिकाणी लाठीचार्ज करत या विद्यार्थ्यांना आहे ते बाजूला करण्याचं काम आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळतंय। आता हे आक्रमकपणा आहे तो झालेला पाहायला मिळतोय। रस्ता देखील आहे तो दोन्ही बाजूला आहे तो बंद करण्याचं काम करण्यात आलेलं आहे। चेंबूरचं हे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे आणि या उद्यानाच्या इथे हे आंदोलन आहे ते चिघळत होतं आणि आता आपण बघू शकतो की पोलीस बाजूला करण्याचं काम करतात, मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये आणि त्यामुळेच कुठेतरी हा लाठीचार्ज आहे तो करावा लागलेला पाहायला मिळतोय। नक्कीच गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर हे चेंबूर मधलं हे आंदोलन सुरू आहे। विद्यार्थी इथं अतिशय आक्रमक झालेले आहेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी हे विद्यार्थी सातत्यानं करतायत। तसंच आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे, आम्ही शांततेनं आंदोलन करत होतो, मात्र पोलीस आम्हाला जबरदस्ती हटवतायत असा आरोप सुद्धा या विद्यार्थ्यांनी केलेला आहे।